रामकृष्ण हरी. भागवत एकादशी. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशी ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे 2 भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे 2 भेद असतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ 2 एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे नेमकं महत्त्व काय याविषयी जाणून घेऊयात. भागवत एकादशी पूजाविधी. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते. एकादशीचे महत्त्व. एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो. या दरम्यान कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.